नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत निराधार बांधवांना एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात झाली आहे. कालपासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत. तर या अंतर्गत कोणत्या लाभार्थ्यांना हप्ता मिळालाय, तर विशेष सहाय्य योजनेअंतर्गत विधवा महिला असतील, यामध्ये ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना या 4 योजनांच्या लाभार्थ्यांना हप्ता प्राप्त झाला आहे. आता राहिलेले लाभार्थी हे कोण आहेत, तर दिव्यांग लाभार्थ्यांना अद्यापही हप्ता जमा करण्यात आला नाही आणि पुढच्या आठवड्यामध्ये पेन्शनचा लाभ जो आहे दिव्यांग बांधवांना जमा होणार आहे. मात्र पाहू शकता, आत्तापर्यंत परमनंट असेल किंवा टेम्पररी असेल, तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र असेल, या दोन्ही लाभार्थ्यांना हप्ता मिळत होता. मात्र शासनाकडून जे नवीन शासन निर्णय जारी करण्यात आले त्यानुसार तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी, दिव्यांग प्रमाणपत्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ हा यापुढे बंद होणार आहे. सगळ्या प्रकारचे लाभ बंद करण्यात येणार आहेत असं शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलं होतं. परंतु त्यानंतरनं शासनाकडून कोणतंही परिपत्रक किंवा काही कशा पद्धतीची गाईडलाईन किंवा मार्गदर्शक सूचना ह्या जारी करण्यात आले नाहीयेत. तर या लाभार्थ्यांच्या मनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यांचा जो लाभ आहे एप्रिल महिन्यासाठीचा हा त्यांना मिळेल का, याच महिन्यापासून लाभार्थ्यांचा लाभ बंद होईल. आता जर या महिन्यापासूनच लाभार्थ्यांचा पेन्शनचा हप्ता बंद झाला तर सगळ्यात मोठा अन्याय हा त्यांच्यावर होणार आहे. तर यावर शासनाने काय उपाययोजना करावी, त्याचबरोबर हप्ता मिळण्यासाठीची शक्यता किती आहे, शासकीय अधिकारी काय म्हणतात, या संदर्भात सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तात्पुरतं दिव्यांग प्रमाणपत्र असणारे सगळ्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर नवीन असाल मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. नक्की हप्ता जो आहे हा कशा पद्धतीने लाभार्थ्यांचा, दिव्यांग लाभार्थ्यांचा हा मिळणार आहे, तर महाराष्ट्रातील तात्पुरतं टेम्पररी दिव्यांगांना एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता मिळेल किंवा नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा सध्याचा प्रश्न आहे. तर महाराष्ट्र राज्य सरकारने दिव्यांगांसाठीच्या लाभाबाबत 2 शासन निर्णय हे जारी केले होते. 27 मार्चला हे शासन निर्णय जारी केले होते. आपण त्याबाबत सविस्तर व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो चेक करू शकता. आता यामध्ये टेम्पररी तात्पुरतं दिव्यांगांना पुढील लाभ देऊ नये अशी सूचना ही जे सक्षमीकरण विभाग आहे, दिव्यांग कल्याण विभाग आहे, यांना देण्यात आली आहे. यामुळे पाहू शकता, सुरुवातीला भेदभावाची शक्यता वाटली, परंतु कायमस्वरूपी परमनंट दिव्यांगांना एप्रिल महिन्यासाठीचा हप्ता हा 100% मिळेल, याबाबत कोणताही वाद नाही आहे. मात्र आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थ्यांचं काय होणार. तर दिव्यांग बांधवांनी याला जोरदार विरोध केला पाहिजे आणि निवेदन दिलं पाहिजे, ज्यामुळे काहीतरी बदल हा होऊ शकतो. जर दिव्यांग बांधव यांनी कोणत्याही पद्धतीची हरकत घेतली नाही तर यामध्ये शासन निर्णय अंतिम राहून लाभार्थ्यांचा हप्ता हा 100% बंद होणार आहे. सगळ्या प्रकारचे लाभ लाभार्थ्यांचे बंद होतील. तर सरकारचा निर्णय काय झालाय आणि सध्याची स्थिती काय आहे, तर 90% सकारात्मक भूमिका. राज्य सरकार आणि प्रशासनाने जून जुलैपर्यंत 2-3 महिने तात्पुरत्या दिव्यांगांना मासिक हप्ता देण्याचा विचार केला आहे, अशा पद्धतीची अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे. याचा अर्थ शासनाकडून सकारात्मक भूमिका आहे. जून जुलैपर्यंत पुढचे जे 2 ते 3 महिने आहेत, एप्रिल, मे, जून, जुलै, हे 2 ते 3 महिने लाभार्थ्यांना, म्हणजे जे तात्पुरतं टेम्पररी UDID कार्ड लाभार्थी आहेत त्यांना हप्ता देण्याचा विचार केला आहे. आणि सोमवार किंवा मंगळवारी आयुक्त आणि सचिवांची या संदर्भात महत्त्वाची अशी बैठक होणार आहे, ज्यामध्ये अंतिम निर्णय जो आहे हा घेतला जाईल आणि मार्गदर्शक सूचना या विभागाकडे जारी केल्या जातील. यासाठी SOP म्हणतात, कार्यप्रणाली ही निश्चित केली जाईल आणि यामुळे तात्पुरतं दिव्यांगांना परमनंट करण्यासाठी प्रयत्न केले जातील. मग यासाठी जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत ज्यांचं परमनंटमध्ये होऊ शकतं पुढे, यामध्ये कायमस्वरूपी प्रमाणपत्र दिलं जाऊ शकतं, त्यांच्यासाठी प्रयत्न केले जातील आणि टप्प्याटप्प्याने अनुदान जे आहे बंद करण्यासाठीची योजना आहे. म्हणजे सगळं एकसकट सरसकट आत्ता लगेच जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचा लाभ हा लगेचच बंद होणार नाही. टप्प्याटप्प्याने ही प्रक्रिया होईल आणि त्यावेळेला त्या लाभार्थ्यांना परमनंट करण्यासाठी सुद्धा एक निकष आणि कार्यप्रणाली ठरवली जाईल आणि त्यानुसार त्या लाभार्थ्यांना परमनंट केलं जाईल आणि त्यानंतरनं
ही पूर्ण कार्यप्रणाली पूर्ण झाल्यानंतरनं लाभार्थ्यांचा हप्ता जो आहे, जे तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी असतील त्यांचा टप्प्याटप्प्याने बंद केला जाईल. आता हे म्हटलं, हे शासनाकडून जी बैठक आहे, जो निर्णय आहे, पुढच्या सोमवारी, मंगळवारी, उद्या किंवा परवा हा घेतला जाईल आणि त्यामध्ये जो अंतिम निर्णय असेल तो समजला जाईल. आत्ता सध्याच्या घडीनुसार जी बातमी आपल्याकडे आहे, अपडेट आहे, शासकीय अधिकाऱ्यांनुसार मी आलेली माहिती यानुसार 90% या संदर्भात शासन सकारात्मक आहे. मात्र फायनल निर्णय जो आहे, अंतिम निर्णय सोमवारी आणि मंगळवारी घेतला जाईल. तर या पद्धतीने 10% अद्यापही अनिश्चितता आहे की हा निर्णय घेतला जाणार नाही आणि तात्पुरतं दिव्यांगांचा लाभ बंद होईल. मात्र 90% अशी माहिती मिळाली की सरकार अशा पद्धतीचा टप्प्याटप्प्याने त्यांचा जो हप्ता आहे, त्यांची योजना, त्यांचा लाभ बंद करण्याचा निर्णय सकारात्मक आहे. तरी अंतिम निर्णय जो आहे अधिकाऱ्यांवर आहे. निधी किती आहे आणि सिस्टीम कशा पद्धतीची आहे यावर घेतली जाईल. तर या कारणामुळे सोमवारी किंवा मंगळवारी होणारी ही बैठक खूपच महत्त्वाची असणार आहे आणि बैठकीनंतरच दिव्यांग बांधवांचे हप्ते हे जमा होणार आहेत. त्यामुळे अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ पुढचा येणार आहे. लवकरच उद्या किंवा परवा या संदर्भात खात्रीलायक अशी महत्त्वाची अपडेट आपल्याकडे प्राप्त होईल. सध्याची स्थिती काय आहे? एप्रिल हप्ता परमनंट जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांना 100% मिळणार आहे. 90% शक्यता आहे की तात्पुरतं टेम्पररी दिव्यांग लाभार्थ्यांना जून जुलैपर्यंत त्यांचा हप्ता दिला जाईल आणि भविष्यामध्ये त्यांना परमनंट लाभार्थ्यांना जे आहे योजना ही सुरूच राहील. त्यांच्यामध्ये कोणताही बदल नाही आहे. त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे, समस्या नाही. त्याच्यानंतर भविष्यामध्ये 3 ते 4 महिन्यानंतर टप्प्याटप्प्याने जे परमनंट यामध्ये टेम्पररी म्हणजे तात्पुरतं लाभार्थी आहेत, दिव्यांग UDID आहे, त्यांना परमनंट करण्यासाठी SOP प्रणाली निश्चित केली जाईल. हॉस्पिटल जे आहे त्यांना ही कार्यप्रणाली सांगितली जाईल आणि टप्प्याटप्प्याने त्यांना परमनंट करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आणि त्याच्यानंतरनं ही निर्णय प्रक्रिया दिव्यांगांसाठी निश्चित आहे 100%. जे दिव्यांग आहेत यामध्ये परमनंट आहेत त्यांच्यासाठी आणि बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. याचा अर्थ हा निर्णय अद्यापही 100% फिक्स नाही आहे. आता तात्पुरतं दिव्यांग जे लाभार्थी आहेत UDID कार्डधारक हे परमनंट होऊ शकतात का? तर पाहू शकता तात्पुरतं दिव्यांग जे आहे 3, 5 किंवा 10 वर्षापासून लाभ घेत आहेत. त्यांचं शारीरिक अपंगत्व हे बदलत नाही, ते बरे होत नाहीत किंवा सुधारत नाहीत, म्हणून ते परमनंट करण्यास हरकत नाही. आणि यासाठी शिबिरं सिव्हिल हॉस्पिटलकडून सूचना आणि टप्प्याटप्प्याची कार्यपद्धती ही लवकरच सुरू होईल, जेणेकरून त्या लाभार्थ्यांना जे तात्पुरतं लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थ्यांना यांना त्यांचा हक्क हा मिळेल आणि त्यांना सुद्धा ऑप्शन मिळेल. कारण दिव्यांग जो 5 वर्ष असेल, 10 वर्ष असेल किंवा कायमस्वरूपी असेल हा खरा दिव्यांग आहे. त्यामुळे एकाएकी हप्ता बंद न करता टप्प्याटप्प्याने परवान करण्यासाठीची प्रक्रिया राबवावी आणि तोपर्यंत शासनाने लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता जो आहे हा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी अशी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांकडून माझी सुद्धा विनंती आहे शासनाला की अशा पद्धतीची कार्यपद्धती तुम्ही एक फिक्स कार्यपद्धती जी आहे ही राबवावी आणि तोपर्यंत जोपर्यंत कार्यपद्धती पूर्ण होत नाही तात्पुरतं दिव्यांग लाभार्थी जे असतील ज्यांचं परमनंटमध्ये होऊ शकतं UDID कार्ड त्यांना तोपर्यंत हप्ता जो आहे मिळावा. याबाबत सरकार सुद्धा शासन सुद्धा 90% जवळजवळ सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे आणि लवकरच उद्या किंवा परवा पुढच्या आठवड्यामध्ये निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होईल. पुढचे 2 ते 3 दिवस महत्त्वाचे असून त्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आपण दररोज असंच करत असतो. यासाठीच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.